मालेगाव अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा. नराधमाचे जोडीदार कोण? अखेर उघडकीस. या नराधमाला कुणी मदत केली? कोण होता याचा साथीदार? अतिशय धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घटना 26 नोव्हेंबर रविवारी मालेगाव जिल्ह्यातील डोंगराणे गावात घडली. पण आज जे सत्य उघडकीस आलंय, या एकूण महाराष्ट्रालाच दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. जेव्हा या नराधमाला कोर्टात हजर करण्यात आलं, हजारो लोक कोर्टासमोर उभी होते. नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला फाशी देतो, अशी मागणी होती. अखेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात न नेता सुनावणी करण्यात आली. आणि या सुनावणी दरम्यान काही धक्कादायक सत्य बाहेर आले. याचा जोडीदार कोण होता? नराधमाला मदत नेमकी कुणी केली? हे प्रकरण स्वतःच्या डोळ्यांनी कुणी पाहिलं आहे? याचा साक्षीदार कोण? आता बऱ्याच गोष्टी उघड झाल्यात. अतिशय धक्कादायक घटनेचा अतिशय महत्त्वाची गोष्ट आज उघड झाली आहे. या चिमुरडीचा जीव घेताना कोणतं हत्यार वापरलं होतं? ते हत्यार कुठे ठेवलं? सगळे सूक्ष्म पुरावे अखेर हाती लागले. आरोपीने कोर्टानं काय सांगितलं की आता या नराधमाला 100% फाशी होणार आहे, जी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र आता रडला आहे. या नराधमाचा साथीदार कोण? त्याला कुणी मदत केली? मुलीचं अपहरण करताना याच्याबरोबर कोण होतं? काय घटना समोर आली? का संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला? का या प्रकरणात आज मोठा खुलासा झाला? सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील यावर एक मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांचा रोष पाहता आज मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा करून टाकली. एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे आता दोषीला फाशी होणार, चिमुकलीला न्याय मिळणार. संपूर्ण महाराष्ट्राची मागणी अखेर पूर्ण झाली. कारण संपूर्ण वकिलांनी, जे नाशिक जिल्ह्यातील किंवा इतर महाराष्ट्रातील सगळे वकील आहेत, त्यांनी ठरवलं आहेत, एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे या नराधमाला फाशी मिळू शकते. मग या प्रकरणात काही धक्कादायक सत्य उघडकीस आलं. या नराधमाचा जोडीदार कोण होता? या नराधमाला मदत कुणी केली? त्या रात्री नेमकं काय झालं होतं? काय सत्य निघालं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. 16 नोव्हेंबर रविवार. सर्वसामान्य दिवस सारखा उगवला होता. पण त्या दिवशी एका घटनेने संपूर्ण देशाला पहिला हादरा दिला. एक धक्कादायक घटना जी मालेगावमधील डोंगराळ गावात झाली, जिथे एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पण या घटनेचा जेव्हा आता सुरू झाला, जेव्हा खटला कोर्टात गेला, तेव्हा जे घडलं, जे सत्य बाहेर आलं, ते सत्य भलतंच निघालं, जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. मग खरंच ही घटना कशी झाली होती? याचा जोडीदार कोण होता? कुणी याला मदत केली होती? कुणी हे सगळं डोळ्यांनी पाहिलं होतं? हे ऐकल्यानंतर तुम्ही खरंच थक्क व्हाल. नाशिक मालेगाव तालुक्यातील डोंगराळ नावाचं गाव होतं. डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव. गावातलं जो वातावरण आहे ते अगदी नॉर्मल होतं. शेतीच्या आधारावर चालणारे हे गाव. एका घरामध्ये एक मोठी शांतता बसलेली होती. एक छोटंसं घर, जिथे एक छोटीशी मुलगी अंगणात खेळत होती, जिचे वय 3.5 वर्ष. एक छोटीशी परी हसत खेळत बागडत तिचा घरासमोर खेळत होती. तिच्या हातातला अनानस खेळणं होतं. तिचं जग म्हणजे तिचे आईवडील, आजी आजोबा. अंगणातली माती, तिचं घर, हे तिचं विश्व होतं. आजी आजोबांची लाडकी होती. वडील कामाला गेलेले. आई घरात काम करत होती. आईला वाटलं माझं बाळ अंगणात सुरक्षित खेळत आहे. तिचं गोड किलबिल आवाज घरामध्ये ऐकू येत होता. पण तिच्या आईला माहिती नव्हतं की तिच्या मुलीसोबत येणाऱ्या तासाभरात काय होणार आहे पहा. त्या दिवशी ती मुलगी खेळत होती. पण घराबाहेर का, त्या गावामध्ये दुपारी एक असा विकृत मनोवृत्तीचा माणूस त्या व्यक्तीवर, ज्या मुलीवर नजर ठेवून होता, ज्याची कोणाला कल्पनाही नव्हती. आईला बाहेरचा आवाज अचानक येणं थांबलं. अचानक आवाज येणं बंद झालं. तिची मुलगी कुठे गेली असेल असा आईला प्रश्न पडला नाही. घराच्या बाहेर येऊन पाहते तर काय, मुलीचा आवाज नाही आणि मुलगी खिडकीत नव्हती. त्या मुलीची गोड किलबिल कशी शांत झाली? आईच्या मनात मग छोटीशी पाल चुकचुकली. आईला वाटलं खेळता खेळता शेजारी गेली असेल. आई तिचं नाव घेत हाका मारल्या. हाकेला उत्तर आलं नाही. शेजारच्या घरात गेली तरी काहीच मिळालं नाही. अक्षरशः शेजारपाजारचे लोक गोळा करून तिचा तपास सुरू झाला. पाहता पाहता 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. गावातले सगळे लोक घरासमोर जमा झाले. काही लोकांना वाटलं ती विहिरीकडे गेली असेल. काही विहिरीकडे धावले तर काही तळ्याकडे धावले तर काही रस्त्याकडे धावले. आता खरा जो तपास होता तो पोलीस आल्यानंतर सुरू होणार होता. साधारणपणे 3-4-5 तास झाले. नंतर संपूर्ण गाव शोधून थकलं होतं. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस आले आणि पोलीस आल्यानंतर या तपासामध्ये ज्या धक्कादायक गोष्टी उघड झाल्या ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.
पण त्यातल्या त्यात ही घटना होऊन आज 2-3 दिवस झाले असतानाच आज जे समोर आलं, जे सत्य उघडकीस आलं, त्याचा जोडीदार कोण, ते हत्यार कुठलं, कोणी याला साक्षीदार बघितलं होतं, या सगळ्या गोष्टी उघड झाल्यानंतर महाराष्ट्र देशाला संपूर्ण मोठा धक्का बसला आहे. आज दुसरा मोठा धक्का बसला आहे. पण त्या दिवशी शोधाशोध करत असताना संपूर्ण गाव पिंजून काढलं जात होतं. शेतात पाहिलं गेलं, विहिरीपाशी तळ्यापाशी पाहिलं गेलं, रस्त्यावर पाहिलं गेलं, घरांमध्ये तपासणी झाली. पण त्याच वेळेस एका मोबाईल टॉवरच्या शेजारी एक चित्रविचित्र गोष्ट दिसली. ती गोष्ट पाहून संपूर्ण गाव क्षणभर स्तब्ध झालं. सगळ्या लोकांच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. संध्याकाळी 7च्या दरम्यान मोबाईल टॉर्चच्या उजेडामध्ये एक गर्दी जमलेली दिसली, जी मोबाईल टॉवरच्या शेजारी एका घरापाशी उभी होती. 5-50 जणांचे एक लोक होते, जे मोबाईल टॉवरच्या रेषा त्या दिशेने झोका देत होत्या. आणि पाहिलं तर काय, तर ती चिमुकली मुलगी अत्यंत विदारक अवस्थेमध्ये तिथे होती. अक्षरशः संपूर्ण गाव हळहळलं. आई अक्षरशः ओरडत होती, आई किंचाळत होती. आईच्या वेदना संपूर्ण महाराष्ट्रभर ऐकू जात होत्या. आता हे कुणी केलं हा प्रश्न पडला होता. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांचा तपास अर्ध्या तासात संपला, कारण की त्या टॉवरच्या शेजारी आसपास एक घर होतं आणि त्या घरावर रक्ताचे डाग होते. रक्ताचे ताजे डाग हे कसे, असा शंका येताच त्यांनी तातडीने त्या अर्ध्या तासाच्या आत आरोपीला अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीचं नाव समजलं. विजय करणानाबाई, 10 वर्षांचा एक माथेफिरू, एक मनोविकृत, एक नराधम त्याला पकडण्यात आलं. चौकशी करताना त्याने टाळाटाळ केली, पण जेव्हा कसून चौकशी केल्यानंतरही तो त्या चौकशीसमोर झुकला नाही. त्याने सुरुवातीला जबाब दिला. त्याला अटक करण्यात आली आणि तिथून पुढे या घटनेचं नवीन पर्व सुरू झालं. पण आज जी घडामोड झाली, आज जो दुसरा मोठा धक्का बसला आहे, तो अतिशय भयानक होता. मग नेमकं आज काय घडलंय? संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घडामोड आज नेमकं काय घडली? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मालेगाव आज बंद आहे. संपूर्ण मालेगाव आज त्या ठिकाणी न्यायालयासमोर जमून घोषणा देत होते. एक मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांना देखील गर्दीला कंट्रोल करण्यासाठी भरपूर बळाचा वापर करावा लागला. पण जनतेला आज एक नवीनच माहिती त्या ठिकाणी मिळाली आहे. याच्या जो कोर्टाला हे करण्यासाठी, कोर्टामध्ये या नराधमाला सादर करण्यासाठी जेव्हा आणण्यात आलं, तेव्हा कोर्टसमोरची गर्दी पाहता, लोकांचा रोष पाहता असा निर्णय घेण्यात आला की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टाची सुनावणी करण्यात यावी. अखेर कोर्टाने मान्यता दिली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू झाली. सुनावणी करत असताना सरकारी वकील जे होते, तर त्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना काही माहिती दिली आहे. मग काय समोर आलं? पत्रकारांना बोलत असताना सरकारी वकील म्हणाले की आता 27 तारखेपर्यंत याला पोलीस कस्टडी त्या ठिकाणी देण्यात आली आहे. ही कस्टडी देण्यामागचं कारण असं आहे की हा नराधम जो आहे, तो हे कृत्य करत असताना त्याचा जोडीदार कोणी होता का? याने जे हत्यार होतं याच्यासाठी वापरलेलं, ते अजून काढून दिलेलं नाहीये की हत्यार कुठे आहे, यामधले सूक्ष्म पुरावे कुठे आहेत, याचा जोडीदार नेमकं कोण आहे, ही जी घटना आहे ती कुणी पाहिली आहे का, याचं कुणी साक्षीदार आहे का, याचा आता मोठ्या प्रमाणात शोध सुरू झालेला आहे. आणि जे तपास अधिकारी आहेत त्यांना लवकरात लवकर या गोष्टी समजाव्यात, या गोष्टींवर प्रकाश टाकता यावा, सगळे पुरावे व्यवस्थितपणे जमा करता यावेत, म्हणून कोर्टाकडूनही त्या तिघांना कोठडी देण्यात आली आहे. एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ही बाब एक सकारात्मक म्हणावी लागेल, कारण की संपूर्ण महाराष्ट्रातील वकील जे आहेत त्या वकिलांनी एक ठराव मंजूर केला आहे, एक निर्णय घेतला की या नराधमाचे वकीलपत्र घ्यायचे नाही, असा ठराव त्या ठिकाणी मंजूर झाला. त्यामुळे या नराधमाला आता फाशी होणार. फाशीच्या दिशेने आता याचा प्रवास सुरू झाला आहे. आता त्या मुलीला, तिच्या आईला आणि अर्थात संपूर्ण मालेगाव महाराष्ट्र देशाला आता न्याय मिळणार आहे, अशी एक प्रकारे सकारात्मक बातमी त्या ठिकाणी आली आहे. या घटनेविषयी तुमचं काय मत आहे? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.